श्रीमती काळेंद्र महिला आश्रम यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम चालू आहे. मुलींना माहिती देण्यासाठी या कार्यक्रमाचे नियोजन त्यांनी केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी माननीय डॉक्टर सुभाष गांधी या नेतृत्वाने स्वच्छ भारत बेटी बचाओ बेटी पढाओ यासाठी या उपस्थित आहेत. त्यांचे लठ्ठे एज्युकेशन सोसायटीतर्फे सर्वांच्या वतीनं आपल्या हिंदी शाखेच्या वतीनं हार्दिक स्वागत. अंधे निवडई पुळे साधू अंधे निवडई पुळे बहिरुण सुनेदी साधू उपदेश पेखांतो निष्णेनियो साधू उपदेश. हे ऋषभने म्हटले, आंधळ्याला दिसत नाही म्हणून तो विहिरीत पडतो, बहिऱ्याला ऐकू येत नाही म्हणून तो काहीच ऐकत. मात्र आम्ही ऐकू येतं आणि चांगलं दिसतं, चांगलं बघणं आणि चांगलं ऐकणं जर आपण केलं नाही तर हे आयुष्य फुकट. इतक्या चांगल्या व्यक्ती आपल्या समोर आहेत, त्यांचा विचार ऐकायचा आहे. हे खऱ्या अर्थानं या जगाचं सौंदर्य काय आहे ते ज्या डोळ्याने आपण बघतो ते डोळे अंधारा डोळे देण्याचं, त्याला दृष्टी देण्याचं एक अत्यंत महत्वाचं काम उच्च विद्या विभूषित डॉक्टर सुधा ठाकरे यांनी करतात. मला वाटतं आता परिचयामध्ये देखील पाहिला, फक्त अंधांना दृष्टी देण्याचं काम त्यांनी केलं नाही, तर अंध समाजाला डोळे खास करून जे अंतःकरणपूर्वक डोळे असतात त्याला समाजाला खडबडून जागा करून सांगितलं. 30 वर्षाची त्यांची तपश्चर्या त्याच्यासाठी लागली. बेटी बचाओ ही जी संकल्पना आहे, लेख वाचवा, 30 वर्ष. आणि त्या 30 वर्षात आता एक अत्यंत प्रमुख बिंदू मला आता लक्षात आला. भारताचे महामहिम राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम आणि माननीय प्रतिभा पाटील या 2 राष्ट्रपतींनी एकाच व्यक्तीचा गौरव करणं ललांबूत आहे. त्याला माय इंडिया अंतर्गत व्याख्यानमाला आहे. तर लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या सर्व हॉस्टेलतर्फे म्हणजे हौशा कांबळे चौगुले हॉस्टेल, जे कॉलेजचं हॉस्टेल आणि कळंत्री अक्का हॉस्टेलतर्फे मी मॅडमचा छोटासा स्वागत करायचं. नमस्कार. दक्षिण भारत जैन सभा पदवीधर संघटना, वीर संघटना, वीर सेवा संघटना, महिला परिषद, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी. आज मला खूप आनंद होत आहे की आपल्यासारख्या लठ्ठे एज्युकेशन सोसायटी मधल्या सगळ्या विद्यार्थिनी यांच्याशी भेट होत आहे. सर्व गुरुजन वर्ग आज इथे उपस्थित आहे आणि महिलांच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या आमच्या माता भगिनी पण आज इथे उपस्थित आहेत. फार पूर्वीचा इतिहास जर आपण पाहिला, एकंदरीत जगाचा इतिहास, तर असं लक्षात येतं की सगळ्या जगामध्ये आपल्या भारताला एक मानाचं स्थान होतं. सिंधू संस्कृती आपल्याकडे होती आणि त्या सिंधू संस्कृतीमध्ये स्त्री प्रधान कौटुंबिक वातावरण होतं. प्रत्येक कुटुंबामध्ये केवळ पालन पोषण करणं नव्हे तर निर्णय घेण्याची क्षमता, आणि केवळ क्षमता नाही तर निर्णय घेणे ही कृती तेव्हा कुटुंबाच्या केंद्रस्थानी असलेल्या महिला करत असायच्या. कुटुंबातले समाजाचे सगळे निर्णय सिंधू संस्कृतीमध्ये महिला घेत होत्या. आणि अनेक विचारवंतांनी सांगितले, अनेक साधू संतांनी सांगितलेलं आहे, अनेक भविष्यकारांनी सुद्धा सांगितले की ज्या घरामध्ये
महिलेचा सन्मान होईल, तिचा गौरव केला जाईल, तिच्याविषयी आदर भावना व्यक्त केली जाईल. ते घर, ते कुटुंब, हे घर राहत नाही, वास्तू राहत नाही, तर त्या वास्तूचं मंदिर होत असतं. तो घराचा स्वर्ग होत असतो. आणि आताही असं म्हटलं जातं, आताही अनेक चर्चासत्र जेव्हा आपण ऐकतो, अनेक विचारमंत जेव्हा विविध समाजाच्या स्तरामध्ये होत असतात, तर तेव्हा सुद्धा आपण हे ऐकत आलेलो आहोत की भारत हा जगद्गुरु होणार आहे, असं ऐकतोय आपण. आणि याची बलस्थानं जी सांगितली जातात, त्यामध्ये महत्वाचं बलस्थान सांगितलं जातं की भारतामध्ये तरुणांची संख्या ही अधिक आहे आणि ही युवा पिढी हेच भारताला घडवणार आहे, भारताला जगद्गुरु बनवणार आहे. कोणे एकेकाळी भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता असं म्हटलं जायचं, तो सोन्याचा धूर परत या भारतामधून निर्माण होणार आहे आणि त्याच्या पाठीमागे जी शक्ती काम करणार आहे, ती शक्ती ही युवा शक्ती काम करणार आहे. आणि या युवा शक्तीचे आपण सर्वजण प्रतिनिधी आहात. म्हणजे दोन गोष्टी इथे एकत्र आलेल्या दिसतात. एक तो युवा म्हणून जी सृजनशीलता आहे, जी उत्साह, उमंग, जिज्ञासा, ज्ञानाची शक्ती, शिक्षणाची शक्ती, विचार करण्याची शक्ती, सकारात्मक विचार करण्याची शक्ती ही सर्वात अधिक तरुणांकडे आहे. आणि त्या सोबतच आपण सगळेजण एक स्त्री आहोत, म्हणून स्त्रीकडे निसर्गाने वेगवेगळ्या पद्धतींचे अधिक असे गुण बहाल केलेले आहेत. तिच्यामध्ये इम्युनिटी जास्त असते, रोग प्रतिकार शक्ती जास्त असते, तिच्यामध्ये काही करून दाखवण्याची जिद्द ज्याला आपण म्हणतो, किंवा एखादी गोष्ट ठरवली तर ती शेवटपर्यंत नेण्याचा जो निर्धार असतो, तो निर्धार हा निसर्गतः स्त्रीकडे असतो. सहनशीलता तिच्यामध्ये एवढी असते की असं म्हटलं जातं की जगाच्या पाठीवर सर्वात मोठं दुःख, म्हणजे दुःख नाही, सर्वात मोठी वेदना काय असेल, ही बाळंतपणाची वेदना असते. पण ती बाळंतपणाची वेदना हसत हसत सहन करणं, आनंदाने सहन करणं, 9 महिने हे ओझं न समजता, 9 महिने मला काही प्रसाद मिळालाय की काय, मला काही बक्षीस मिळालंय की काय, म्हणून त्या जीवाचं संगोपन करणं आणि बाळंतपणाच्या ज्या कळा आहेत, ज्या वेदना आहेत, त्या वेद समजून त्याचा स्वीकार करणं, एवढा मोठा समजूतदारपणा, एवढी मोठी सहनशीलता ही केवळ भारतीय स्त्रियांमध्येच आहे. आणि त्याचे आपण सगळेजण म्हणून भारतीय स्त्रियांचं प्रतिनिधित्व आपण करतोय, एक तरुण पिढीचं प्रतिनिधित्व आपण करतोय. आणि हे दोन्ही गुण, दोन्ही सद्गुण हे एकत्र आल्यामुळे या भारताचा स्वर्ग जर कधी होईल कुणी म्हटलं तर ते नक्कीच आपल्याला खरं वाटणार आहे, नव्हे ते खरं आहे असं अध्यात्मशास्त्र सांगतं. आपल्याला 11 कलमी कृती कार्यक्रम हा आचरणामध्ये आणायचे, कृतीमध्ये आणायचे. नेक्स्ट
मग त्यातला सर्वात पहिला कलम आहे ठराव घेणे. मग महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये अनेक ग्रामपंचायतीने, हजारो ग्रामपंचायतीने, हजारो सोसायटीने, हजारो महाविद्यालयाने, हजारो शाळेने, हजारो NGOने ठराव घेतलेले आहेत. तर ठराव मध्ये 2 भाग महत्वाचे असतात. नंबर 1 की आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपण घ्यायची की आपल्या कुटुंबामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची खबरदारी, याची दक्षता, याची जबाबदारी आपण घ्यायची. आणि दुसरं म्हणजे जन्माला येणाऱ्या चिमुकलीचं प्रेमाने आणि आनंदाने स्वागत करायचं. त्याला कन्या जन्म आनंद सोहळा असं म्हटलं जातं. म्हणजे मुलीला झबलं घ्यायचंय, आईची खणा नारळाने ओटी भरायची आहे, सासूबाईंना सुद्धा फुल आणि नारळ देऊन त्याचा सन्मान करायचा आहे. तर हे करत असताना एकट्याने करायचं नाही, एकाने डोनेशन दिलं त्यातून झालं असं नाही व्हायला पाहिजे. तर याच्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग हवा आहे. मग प्रत्येकाचा सहभाग आपण 1 रुपयाने देऊ शकतो. या योजनेला 1 रुपी मॅजिक स्कीम किंवा 1 रुपयाची जादू योजना असं म्हटलं जातं. ती जादूसारखी काम करते म्हणून त्याला जादू योजना असं म्हटलंय. तर समजा आता आपण असं ठरवूया की आपल्या या वसतिगृहामध्ये, हॉस्टेलमध्ये किती मुली राहतात? साधारण 180 मुली राहतात. मग या 180 कुटुंबामध्ये म्हणजे तुमच्या मोठ्या बहिणीला मुलगी झाली किंवा तुम्हाला बहीण झाली किंवा तुमच्या मावशीला, बहिणीला, जे काही आहे, भावाला मुलगी झाली, तर तुम्ही सांगायचं आणि त्यानंतर प्रत्येकाने 1 रुपया देऊन जी काही रक्कम जमा होईल त्याच्यामध्ये सामूहिकरित्या कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करायचा. तर अशा प्रकारचा निर्णय आपण घ्यायचा का? आपण ठराव घ्यायचा का? 1 रुपयाच्या माध्यमातून तुम्ही ही 1 रुपयाची जादू योजना राबवणार का? हात वर, 100% हात वर आलेले आहेत. हात मोठा वर करायला पाहिजे ना, 100%. आणि व्यासपीठावर सगळ्यांचे हात वर आले, टाळ्या वाजले. हा ठराव मंजूर, बरोबर आहे ना? या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी 5 जणांची संयोजन समिती असणं आवश्यक आहे. आणि या संयोजन समितीचं हेड या आपल्या इथल्या मॅडम असतील. तर 5 मुलींनी ज्यांना स्वतःहून याच्यामध्ये काम करण्याची इच्छा आहे. काम म्हणजे काय की समजा मुलींचा जन्म झाला तर त्या 5 जणांपैकी कुणी तरी एकीला सांगायचं, मग तिने नोटीस बोर्डवर लिहायचं, मग प्रत्येकाने 1 रुपया त्या 5 जणांपैकी कोणाकडे आणून द्यायचा. मग त्याने सगळ्यांना सांगून मॅडमचं मार्गदर्शन घेऊन एका वेळेस तो कार्यक्रम अरेंज करायचा आणि कार्यक्रम घडून आणायचा. 6 महिन्यातून एक कार्यक्रम केला तरी चालतो. म्हणजे 6 महिन्यामध्ये 1 मुलगी जन्माला आली, 2 आली, 3 आले, जे काय होईल ते होईल. तर त्याप्रमाणे आपल्याला हे करता येईल. तर मग कोण 5 जण हे काम करायला तयार आहे? सांगा. विशाखा अनिल जाधव, महानंदा शामराव पुजारी. हा, या 5 जणांची टीम तयार झाली. मुलगीच आहे पण ती दोन्ही घरी उजेड देते. हा चार्ट तुमच्या समोर आहे. फिमेल असते त्याच्याकडे XX क्रोमोझोम असतात, म्हणजे दोन्ही X असतात. आणि मेल असेल त्याच्याकडे XY क्रोमोझोम्स असतात. जेव्हा दोन्हीचं रिप्रोडक्शन जेव्हा होतं तेव्हा दोन्हीकडून 1 क्रोमोझोम्स होतात. तर फिमेलकडे XX असल्यामुळे ती फक्त Xच देऊ शकते. आणि मेलकडे XY असल्यामुळे जर त्याच्याकडून X आलं तर XX बनून मुलगी होते आणि जर Y आलं तर XY बनून मुलगा होतो. म्हणजे सर्वस्वी मेलवर डिपेंड असतं की मुलगा होणार की मुलगी. पण प्रत्येक वेळी स्त्रीलाच जबाबदारी धरलं जातं आणि मुलगी झाली तर तिचं. योग्य उत्तर दिलं. पण याविषयी खूप अज्ञान आहे समाजामध्ये, है ना? खूप लोकांना हे माहिती नाही.
हे कळत नाही. त्यामुळे तिच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते. तिला घरातून हाकलून दिलं जातं. तिला अनेक अन्याय अत्याचाराला सामोरं जावं लागतं. मग हे जर आपल्याला टाळायचं असेल तर हे जे विज्ञान आहे हे विज्ञान आपल्याला घरोघरी पोहोचवलं पाहिजे. बरोबर आहे. मग तुमच्या हातामध्ये माहिती पत्रिका आहे, त्याच्यामध्ये तो चार्ट दिलेला आहे. मग हा चार्ट तुम्ही रोज एका परिवाराला जरी समजून सांगितला तर वर्षभरामध्ये 365 परिवाराला तुम्ही हे ज्ञान देण्याचं पुण्य काम करणार आहात आणि त्यातून जो स्त्रियांवर अन्याय अत्याचार होतो तो आपण थांबवू शकणार आहोत. मग हे करणार का आपण? हात वर करा. गुड. अनेक ठिकाणी मुलीचं नावच नकोशी, नपुसा, फसीबाई, कडूबाई, खट्टी, अंतिमा, निराशा असं ठेवलं जातं. विश्रांती. बरोबर. तर हे इतकं चुकीचं आहे की अनेक मुलींचं आयुष्य त्यामधून उद्ध्वस्त झालेलं आहे. हे टाळण्यासाठी नकोशीला करूया हवीशी हा उपक्रम आपण सुरू केला. त्यामध्ये नामकरण करणे, शिक्षण आणि पोषणासाठी प्रोत्साहन देणे आणि स्वावलंबन होण्यासाठीचे धडे देणे हे महत्वाचं ठरतं. तर आपण आपल्यापैकी कोणाचं नाव नकोशी आहे का इथे? कोणाचंच नाही. तुम्ही ऐकली पाहिली आहे का? पाहिली आहे. मग तुमच्या परिचयातील कुणी नकोशी असेल तर त्यांच्या आई वडिलांना जाऊन भेटायचे, आजी आजोबांना जाऊन भेटायचे, त्यांना समजून सांगायचं आहे, त्यांचं नामकरण करायचं आहे. आणि नामकरण म्हणजे कसं करायचं? घरातल्या घरात 4 लोकांच्या समोर, नातेवाईकांच्या समोर औक्षण करून तिचं नामकरण करायचंय. आणि त्यानंतर नगर परिषदेकडे एक फॉर्म असतो नामकरणाचा, तो फॉर्म भरून द्यायचा आहे. त्यामुळे मग शाळेमध्ये, कॉलेजमध्ये तिचं नाव तिच्या सर्टिफिकेटवर, मार्कशीटवर ते बदललं जातं. त्यामुळे जो ठिपका आहे, तो ठपका आहे, जो स्टॅम्प आहे, जो त्या नावाचा लागलेला आहे, तिच्या मनावर जी छाप इन्फिनिटी कॉम्प्लेक्सची निर्माण झालेली आहे ती नक्कीच आपण दूर करू शकतो. त्यानंतर आहे 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा. लग्नामध्ये 7 फेरे घेतले जातात. पती आणि पत्नीने एकमेकांना दिलेली ती वचनं असतात. तर त्याच्यासोबत अजून एक वचन द्यायचे एकमेकांना की कुटुंबामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर आम्ही तिचे प्रेमाने आनंदाने स्वागत करू. त्याचा मंत्रही असा आहे, त्या मंत्राचं बॅनर आपण पाहतोय, एक समान बेटी बेटा बेटी बचाओ का 8वा फेरा हिंदीमध्ये, आणि लेखा एवढीच लेख ही भारी हा संदेश घरोघरी 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया हे मराठीमध्ये बोलूया. नमस्कार, मी कीर्ती शशिकांत कुरणे, वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी आहे. तर आज खूप ठिकाणी कार्यक्रम एकदा बघितला होता सह्याद्रीवरती, तर तेव्हा मॅडमांचा पुरस्कार प्रदान केला, तर त्यांचं खूप अभिनंदन या गोष्टीसाठी. आणि खूप इच्छा होती त्यांना भेटायचं, कधीतरी असं समाजकार्य करून आपणही पुढे समाजासाठी काहीतरी करावंचं एक इच्छा होती आणि अजूनही आहे. तर मॅडमांनी आपल्याला खूप एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे की तुम्ही तुमच्या समाजासाठी, स्वतःसाठी, आपल्या घरातल्या महिलांसाठी काहीतरी करू शकाल. करायचं असेल तर मनापासून करायचं असेल तर तुम्ही मॅडमांनी आपल्याला दिलेली जी प्रेरणा आहे ना ती खरंच खूप छान आहे. आणि आपण याचं प्रत्येकानं जर आपण अंमलात आणली तर खरंच भारतामधील स्त्रियांचं प्रमाण हे वाढू शकतं. आणि हे जर करायचं असेल तर खरंच आपण आपल्यापासून सुरुवात करा. दुसऱ्याला सांगू नका की तू कर. आपल्या स्वतःपासून जर सुरुवात केली तरच खऱ्या अर्थाने हे होऊ शकतं, नाहीतरी अशक्य आहे ते. आणि आपल्याला मॅडमांनी खूप छान प्रेरणा दिलेली आहे. आपण खूप छान
केलेले त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेले प्रयोग, 8वा फेरा असेल किंवा मुलींसाठी कन्या योजना वगैरे असं जे आपण बघितलं ते खूपच छान आहे. आणि आपण मॅडमांनी दिलेलं जे प्रेरणा आहे ते आपण खऱ्या अर्थाने अंमलात आणूयात आणि आपण मुलींसाठी, आपल्या बहिणीसाठी, आईसाठी, आपल्या एका गुरूंसाठी जर प्रयत्न करायचा असेल तर मॅडमांनी दिलेली प्रेरणा खूप छान आहे. धन्यवाद मॅडम. माझं नाव जयश्री जला, मी NST लॉ कॉलेजची विद्यार्थिनी, प्रथम वर्षाची. मी शिक्षण म्हणजे चालू झालं तेव्हापासून थोड्या प्रमाणात वक्तृत्व स्पर्धेत सहभाग नोंदवते आणि स्वतः मी स्थानिक स्वरूपावरती व्याख्यानही करते. आणि त्यातला माझा मूळ विषय आणि माझ्या आवडीचा विषय म्हणजे स्त्री जन्मात तुझी कहाणी, हृदय अमृत नाही पाणी. आणि त्या विषयाला अनुसरून ज्यावेळी माझी व्याख्यानं झाली त्यावेळी प्रत्येक वेळी मॅडमचं नाव डॉक्टर सुधा कंकरिया ह्या फक्त आम्ही उदाहरणादाखल देत होतो. मॅडमना भेटण्याचा आज योग आला. आज खरं तर आनंद होतोय मॅडम तुम्हाला भेटून. आणि तुमच्या कार्य फक्त आम्ही पुस्तकात वाचत होतो, कुठंतरी लेख वाचत होतो. उदाहरणासाठी मॅडमचं नाव प्रत्येक वेळी आधार घेतला आणि 2 मिनिटं मॅडमवरती बोलून व्याख्यानाची 2 मिनिटं वाढवली. पण आज खरं तर मॅडमचं व्याख्यान ऐकायला मिळालं हे खरं माझं नशीब मानते. आणि इथून पुढं ज्यावेळी स्त्री भ्रूण हत्या हा विषय मांडताना खरोखर मॅडमचं आजचं व्याख्यान मला प्रेरणादायी ठरेल आणि मी माझे प्रयत्न माझ्या परीने चालवेनच आणि इथून पुढेही या गोष्टीसाठी मला प्रेरणा मिळत जाईल अशी आशा व्यक्त करते. धन्यवाद. पहिल्यांदाच असं बाहेर बोलायची संधी मिळते. खरं मला बोलण्याचं असं काही आवड नाही, पण लेखनाची मला खूप आवड आहे. जेव्हा पुढारीमध्ये एंगल्सवर चालू झालं तेव्हा पहिल्यांदा मी हे स्त्रियांवरतीच लेख लिहिला होता. परक्याचं धन नव्हे तर परक्याच्या घरची लक्ष्मी असा पहिला माझा लेख आला होता. आणि छोटीशी कविता पण आली होती, ती मी तुमच्यासमोर सादर करते. मुलगी, जन्म झाला मुलगी म्हणून हाच दोष माझा, जन्म झाला मुलगी म्हणून हाच दोष माझा. मनासारखं काही मिळावं असा कधीच नव्हता दावा, मनासारखं काही मिळावं असा कधीच नव्हता दावा. दादाकडे पाहून सगळ्यांना वाटायचा हेवा, दादाकडे पाहून सगळ्यांना वाटायचा हेवा. हेलकाव्याचं जगणं माझं हाच अमूल्य ठेवा, हेलकाव्याचं जगणं माझं हाच अमूल्य ठेवा. नाही शिकायचा हक्क दिला, नाही शिकायचा हक्क दिला तरी करीन आई बाबांची सेवा, तरी करीन आई बाबांची सेवा. खरंच तुमचं व्याख्यान ऐकल्यावर मला प्रेरणा मिळाली. आणखी इथून पुढे मी लिहित जाईल. आणखी बरंच लिहिले. स्त्री म्हणजे हिरो असं एक लिहिलेलं आहे. शेअर करायला शिका तुमच्या भावना, असं बरंच काही लेखन चाललंय. आणि परतही मी मुलींच्यासाठी म्हणून लेखन करत राहील. कारण वक्तृत्व हा काही माझा छंद नाही, पण लेखन हा माझा नक्की छंद आहे. थँक्यू मॅडम. लेख वाचवा ठराव संमत करणार आहोत. स्त्रियांच्या बाबतीत समाजामध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तिच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ती ना गर्भात सुरक्षित आहे ना समाजात. यामागचे मुख्य कारण म्हणजे स्त्री भ्रूण हत्या. ही स्त्री भ्रूण हत्या थांबावी यासाठी गेल्या 30 वर्षापासून प्रयत्न करणाऱ्या डॉक्टर सुधा कांकरिया यांना आम्ही मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित केले. त्यांच्याच प्रेरणेने आम्ही खालील ठराव घेत आहोत. ठराव: आमच्या लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, लेडीज हॉस्टेल, बालाजी मिल रोड, दक्षिण शिवाजीनगर, सांगली यांच्या कुटुंबामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. प्रत्येक नवजात बालिकेचा कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करू. त्यासाठी 1 रुपयाची जादू योजना राबवू. सूचक कुमारी प्राची नितीन कागवाडे, अनुमोदक कुमारी कोमल सुकुमार चौगुले. सदर ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. डोळे अलगद बंद करायचे. बंद डोळ्यासमोर
भारत मातेचं चित्र आपल्याला आणायचं आहे आणि माझ्या पाठीमागे उंच आवाजामध्ये ही शपथ आपल्याला घ्यायची आहे. भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात, माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, स्त्री पुरुष समानता नांदावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे, स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे, ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर, मुलगा वंशाचा दिवा असेल तर, मुलगी वंशाची पणती आहे, मुलगी वंशाची बनती आहे. तिचा आदर सन्मान, तिचा आदर सन्मान मनापासून करणे, मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. हे माझे कर्तव्य आहे. मी हुंडा देणार नाही, मी हुंडा देणार नाही, मी हुंडा घेणार नाही, मी हुंडा घेणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन, त्याविषयी जनजागृती करेन. अशी शपथ, अशी शपथ सर्वांच्या साक्षीने, सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचे आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून तुमचा आवाजात करायचा. भारत माता की जय. वंदे मातरम. त्याचे महामंत्री माननीय डॉक्टर अजित पाटील यांनी अध्यक्षीय समारोप करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते. गेले दीड तास एका सुंदर अशा कार्यक्रमामध्ये आपण सगळेजण गुंगून गेलेलो होतो. स्त्री भ्रूण हत्या थांबवण्याचा प्रयत्न गेले अनेक वर्ष सातत्याने करणाऱ्या आदरणीय कांक्रियाजी यांचं आगमन आपल्या भागामध्ये झालं, पुन्हा एकदा झालं आणि आपल्या या हॉस्टेलमध्ये ते आल्या. खूप चांगल्या पद्धतीनं संपूर्ण सविस्तर विवेचन त्यांनी आपल्याला या ठिकाणी करून सांगितलेलं आहे की कसं महत्त्व स्त्रीचं आहे. दुर्दैव आपलं आहे की आपल्याला हे स्त्रियांच्या पुढे सांगावं लागतंय. माझं वैयक्तिक मत असं यापेक्षा हे पुरुषांच्या पुढे सांगणं खूप गरजेचं आहे. कारण या सगळ्या मगाशी सांगितलं गेलेलं आहे की या स्त्रीच्या निर्मितीसाठी प्रामुख्याने पुरुष कसा जबाबदार आहे आणि त्याच्यासाठी प्रामुख्याने पुरुषांची जनजागृती होणं हे खूप गरजेचं आहे. माझं वैयक्तिक मत या ठिकाणी मी मांडलं. मला असं वाटतं या ठिकाणी की पुरुष प्रधान संस्कृतीचा एक प्रचंड पगडा आपल्या परंपरानुसार आपल्यावर आहे. परंतु आता काळ बदलत चाललाय आणि निश्चितपणे बदललेल्या काळाला अनुरूप होऊन स्त्रियांचं पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वच क्षेत्रामधलं वर्चस्व, श्रेष्ठत्व, वर्चस्व म्हणण्यापेक्षा श्रेष्ठत्व असं मी त्याला म्हणेन की ते आता पदोपदी सिद्ध करून दाखवायला लागले. आम्हा पुरुषांना नाही म्हटलं तर ते मान्य करावंच लागेल असं मी या ठिकाणी चवर जोर देऊन सांगतो. अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आता आम्ही आमच्याच कॉलेजच्या इथं मुली बसलेल्या आहेत. मॅडम, आमच्या कॉलेजमध्ये यावर्षी ज्या काही ॲडमिशन झाल्या मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर होण्यासाठी आमच्याकडं या ठिकाणी 40 विद्यार्थ्यांच्या इंटेकमध्ये 6 मुलं आहेत आणि 34 मुली आहेत. मागच्या वर्षी 32 आणि 8 होतं, यावर्षी 34 आणि 6 झाले. त्याच्यामुळे मुलं आमची कुठेतरी कोपऱ्यात बसलेली असतात आणि त्या ठिकाणी ती बिचारी आपला वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करत असतात. त्यामुळे निश्चितपणे परिस्थिती बदलत चालली आहे आणि निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं सर्व क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे यायला लागले. विनंती तुम्हाला एकच आहे की तुम्ही स्वतःला कमी लेखू नका, कधीही कमी लेखू नका. आपल्यालाही निश्चितपणे काहीतरी करता येतं. प्रत्येकाकडे स्वतंत्र ब्रेन आहे, त्याची क्षमता प्रचंड आहे. फक्त आपण दुर्दैवानं आपल्याकडे बघायला कमी पडतो. मुलींच्यासाठी मला हे खास करून सांगायचं आहे. मी सविस्तर मागच्या व्याख्यानामध्ये तुम्हाला हे सगळं सांगितलंय. आपल्याला या दृष्टिकोनातून जागं व्हायचं आहे, जागृत व्हायचं आहे. निश्चितपणे वेगळ्या क्षेत्रामध्ये जाता येतं. दक्षिण भारत जैन सभा गेले 116 वर्ष काम करते मॅडम आणि मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की 3 एप्रिल 1899ला सभेची ज्यावेळी स्थापना झाली त्याच वेळी गोदुबाई उपाध्याय नावाच्या आमच्या त्या काळातल्या एक भगिनी त्यांनी उठून त्या ठिकाणी आपलं भाषण दिलेलं होतं 116 वर्षापूर्वी, लक्षात घ्या. आणि तिथंच दक्षिण भारत जैन सभेची शाखा दक्षिण भारत जैन महिला परिषद ही गेली 116 वर्ष तितक्याच क्षमतेनं काम करते. त्यांच्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याच्यामुळं सभेच्या कार्यामध्ये किंवा एकूणच जैन समाजामध्ये या पद्धतीनंच खूप चांगल्या पद्धतीनं हे नियोजन चालू आहे. वैयक्तिक आम्ही जर बघायला गेलो तर आम्ही वीराचार्य पतसंस्था जी चालवतो
110 कोटीची आमची संस्था आहे मॅडम. आणि गेले अनेक वर्ष आम्ही आमच्या सभासदांच्या ज्या सभासदांना मुली होतील त्यांची FD आम्ही करतो, त्यांची सर्टिफिकेट त्यांना आम्ही FDची पावती त्यांना देतो आणि तिच्या लग्नावेळी तिची भरीव रक्कम तिला मिळेल अशी तरतूद आम्ही ऑलरेडी करून ठेवलेली आहे. अनेक लाभार्थी त्यांचे झालेले आहेत, खूप चांगल्या पद्धतीने त्याचा लाभ लोकांनी घेतलेला आहे. आणखी एक महत्त्वाचं, वीर सेवा दलामार्फत आम्ही दरवर्षी शांती सेवाची पुण्यतिथी साजरी करतो. गेल्या वर्षी आम्ही जे काही पुण्यतिथी साजरी कुरुंदवाडमध्ये केलेली होती त्यामध्ये रक्कम जी उरली 10 लाखाच्या आसपास, त्या मंडळींनी ती रक्कम FD केलेली आहे आणि आपल्या गावातील ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल तिच्या नावानं ती रक्कम त्या ठिकाणी व्याजाची रक्कम ते देतात. ती मुलगी आपल्या माहेरातून म्हणजे कुरुंदवाडहून ज्या गावामध्ये गेलेली असेल तिथं ती रक्कम पोहोचवली जाते. आणि अशा रीतीनं समाजामध्ये जागृती निश्चितपणे यायला लागलेली आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण इतकं चांगलं या ठिकाणी काम करतात हे बघितल्यानंतर आम्हा कार्यकर्त्यांना सुद्धा एक प्रेरणा मिळते. इथे सगळे जमलेल्या आमच्या ज्या काही भगिनी आहेत, मगाशी आदरणीय आमच्या गोदेवजींनी आणि कर्वेजींनी हात वर केलेला होता, त्यांना फक्त मुली आहेत. त्याच्यामुळे लक्षात घ्या त्यांनी त्या काळामध्येच हे सगळं स्वीकारले, आत्ताच नव्हे. आणि बऱ्याच मुलींच्या घरामध्ये सुद्धा मुलीच फक्त आहेत. त्यामुळं मुलगी कमी असते किंवा काहीतरी त्याच्यामध्ये उणीव असते, सगळं खोटं आहे. वैद्यकीय दृष्टिकोनातून अजिबात करणे आणि त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांचं भवितव्य खूप उज्ज्वल आहे. मुलीनं खूप चांगल्या पद्धतीने शिका आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा उद्या मुलगीच झाली तरी सुद्धा ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं अत्यंत श्रेष्ठत्वाने स्वीकारा, कारण तुम्हाला उद्या मुलं शोधत येतील हे लक्षात ठेवा. आत्ताच आपण बघतोय कर्नाटकातून काही एजंट इथं मुलगी नसतात मॅडम, काही रक्कम त्या ठिकाणी देवघेव केली जाते आणि लग्न लावले जात आहे. आत्ताच मुली कमी पडायला लागल्या, निश्चित भवितव्यामध्ये हे होत जाणार आहे. फक्त डॉक्टरांना त्यांना आणखीन एक मॅडमच्या अनुमतीनं विनंती आहे, आरोग्य चांगलं ठेवा. कारण मुलीला जन्म किंवा मुलाला जन्म द्यायचा असेल तर सगळ्यात आपलं आरोग्य चांगलं हवं. इथं हॉस्टेलमध्ये तुम्ही शिकताय, हे दुसरं घर आहे तुमचं आणि ह्या सगळ्या दुसऱ्या माता तुमच्या त्या ठिकाणी लक्षात घ्या. त्या सगळ्यांचं तुमच्यावर खूप चांगल्या पद्धतीनं प्रेम आहे, त्याचा उपयोग करून घ्या. देवानं ज्यावेळी देवाला विचारलं गेलं, देवा तू प्रत्येकाच्या घरात का येऊ शकत नाहीस, तेव्हा देवानं सांगितलं, अरे तू विसरलायस मी प्रत्येकाच्या घरात येतोय. तो माझा जो काही घरातला वास आहे, सहवास आहे, तो तुझ्या आईच्या रूपानं आहे. लक्षात घ्या, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक आई आहे, त्या आईला आपण विसरून चालणार नाही. आपण उद्या आई होणार आहात, आपलं सुद्धा तितकं श्रेष्ठत्व आहे. पुन्हा एकदा दक्षिण भारत जैन सभेच्या वतीनं, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं मी मनपूर्वक धन्यवाद देतो मॅडमना. कारण ज्यावेळी स्वर्गीय अण्णासाहेब लठ्ठेंनी हे सभेची स्थापना केली, मॅडम 1950च्या दरम्यान आम्ही लठ्ठे साहेबांचा मोठा सत्कार करणार होतो. दुर्दैवानं त्यांचा स्वर्गवास झाला. जमलेल्या रकमेतून लठ्ठे एज्युकेशन सोसायटी ही सुरुवात झाली. आज जर बघितलं जवळजवळ 30,000 विद्यार्थी या लठ्ठे एज्युकेशन सोसायटीमध्ये शिकत आहेत. म्हणजे एक लठ्ठे नावाची व्यक्ती किती प्रचंड काम करू शकते आपल्याला आज बघायला मिळतं. त्याच माध्यमातून अनेक भागामध्ये हे खूप सुंदर असे काम चालू आहे. पदवीधर संघटना दक्षिण भारत जैन सभेची आमची शाखा आहे. सगळे पदवीधर एकत्र येऊन त्या ठिकाणी थिंक टँक आमचे आहेत आणि ते संपूर्ण समाजाला वेगवेगळ्या माध्यमातून मार्गदर्शन करतायत. काल आपण 2-3 भागामध्ये त्या ठिकाणी कार्यक्रम घेतले, आजही इथं घेतलं. परत दुपारी आपला नॉर्फिकेशन कार्यक्रम आहे. आपण इतका मौल्यवान वेळ देत आहे, कारण डॉक्टर म्हटल्यानंतर पेशंटच्या संबंधित आपण फक्त वेळ देऊ शकतो, परंतु आपण समाजाला वेळ देत आहात. बरोबरच आपलं सुद्धा खूप मोठं योगदान आहे, खूप मोठं कार्य आहे. आपण पती पत्नी खूप समाजासाठी योगदान देत आहात. मी दक्षिण भारत जैन सभेच्या वतीनं तुमचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. त्याच पद्धतीनं असंच तुमच्या हातून दीर्घकालीन काम होत राहावं, आपल्याला दीर्घायुष्य मिळावं. आपल्याकडून अनेक लेखी या पृथ्वीवर येऊ देत, अनेक लेखी हे जग बघू द्या आणि त्या सगळ्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळून तुमचं दीर्घायुष्य तुम्हाला लाभावं एवढीच विनंती करतो. थँक्यू. नमस्कार, मी प्रणाली टकले. ह्या आयोजनाच्या निमित्तानं फक्त 2च वाक्य बोलणार आहे. नात्यांच्या या बंधनात अडकली स्त्रीत्वाची ही ज्योत, नात्यांच्या या बंधनात अडकली स्त्रीत्वाची ही ज्योत, तेल वाहुनी करूया आता आपण तिला प्रज्वलित, आता आपण तिला प्रज्वलित. खरंच मनोगत फार छान होतं मॅडमांचं. यातूनच आदर्श घेऊन मी फक्त 2च ओळी बोलणार आहे. खंबीर होणार मी आता, नाही घाबरणार कोणाला, खंबीर होणार मी आता, नाही घाबरणार कोणाला. स्त्री जन्म माझा हीच ताकद आता मला, स्त्री जन्म माझा. समोरील विद्यार्थिनींनो, आम्हाला पूर्वी एक छोटासा सत्कार आहे.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अजित पाटील यांचा सत्कार डॉक्टर चौगुले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सुरुवातीला त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. हिरकणी कथा मिळविणाऱ्या स्त्री गुण हत्येच्या विरोधात विडा उचलणाऱ्या आणि लेख वाचवा आणि मुली वाचवा हे शिवधनुष्य समर्थपणे पेलणाऱ्या आणि माई या व्याख्यानमालेच्या आजच्या मार्गदर्शिका मान्य सुधाताई कांकरिया यांनी आपल्या ओघवते आणि सुस्पष्टपणे आपल्याला आज मार्गदर्शन केलेले आहे. नकोशी कशी हा विषय करूया आणि त्यांनी सांगितले गर्भामध्ये असणाऱ्या स्त्री गर्भाची आर्त साथ घडत असताना अनेकींचे डोळे पाणावले. स्त्री जन्माचे स्वागत करणाऱ्या कवितेचे वाचन करणारे करत असताना अंगावर शहारा आला. महाराष्ट्रातील मुलींची संख्या कशी घटत आहे त्यांची आकडेवारी, स्त्री भ्रूण हत्येची कारणं, 1 रुपयाची जादू योजना, मुलगीच आहे पण ती दोन्ही तरी उजेड देती, फक्त मुली असलेल्या परिवारांचा सन्मान करा आणि आज 21व्या शतकात समाजाची मानसिकता कशी बदलली पाहिजे असे अनेक विचार त्यांनी आपल्या पुढे मांडले आणि मुलींसाठी असणाऱ्या अनेक योजनांची सुद्धा माहिती आपल्याला दिली. त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या आपल्या संस्थेतर्फे मी त्यांना हार्दिक धन्यवाद देते.